धुळे तालुक्यातील चौगाव येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल बस पलटी झाल्याची घटना उघडकीस आली आहे आणि त्यानंतर बस सरळ करण्यासाठी गेलेल्या क्रेन देखील बस सरळ करीत असताना पलटी झाला आहे। या ट्रॅव्हल बसच्या पलटी झाल्यामुळे अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून क्रेन चालक देखील गंभीररित्या जखमी झाला आहे। तर ट्रॅव्हल बसमधील जवळपास 30 ते 35 जण जखमी झाले आहेत। जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। राजस्थानहून हैदराबादकडे जाणारी ट्रॅव्हल्स धुळे तालुक्यातील चौगाव गाव पुढे असलेल्या घाटात रस्त्याच्या किनारी पलटी होऊन मोठा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे। या भीषण अपघातात ट्रॅव्हल चालकासह एक महिला व तिचे 1.5 वर्षाचे बाळ दगावले आहे। तो 16 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। घाटामध्ये ट्रॅव्हल चालकाने नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटी झाली। या अपघातात बस चालकासह गंभीररित्या जखमी होऊन दगावला आहे, तर सहचालकाची प्रकृती गंभीर आहे। शिवाय ट्रॅव्हल्स मधील प्रवासी महिला व तिचे 1.5 वर्षाचे बाळ ही या अपघातात दगावले आहे। तर या अपघातामध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। यात गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय बळसट, धुळे।